काय म्हणत होत्या? ऐकलंसच का तू सगळं? अहो जानू माझी मुलगीच आहे म्हटलं. सावत्र असले ना तरी आईच आहे मी तिची. पिंट्यापेक्षा काही फार वेगळं मानलेलं नाहीये मी तिला. सांगा ना काय म्हणत होत्या? काय नाही, संसार मोडणार नाही त्यांचा म्हणाल्या. हो का? मग ही एवढी अक्कल आधीच दाखवली असती तर एवढा खेळखंडोबा तरी नसता ना झाला. कला बोलताना त्यांच्या वयाचा तरी मान ठेवत जा जरा. बरोबरच बोलले मी. आडेबाजी करायची म्हणजे काय? हे सगळं आधी कळायला नको होतं का त्यांना? काही नाही हो, त्यांना आता नातू हवाय ना. त्यांना जानूची पर्वा नाहीये. जानूला जर काही झालं असतं ना तर विचारलं देखील नसतं. पण आता ती गरोदर आहे हे कळल्यानंतर लगेचच पुळका आला सगळ्यांना. हे ओळखते ना त्यांना. पक्की स्वार्थी माणसं आहेत. कला नातवंड हवं असणं यामध्ये काही स्वार्थ आहे असं नाही वाटत मला. आणि समजा काही असलाच ना त्यांचा स्वार्थ तर त्यात भलंच आहे त्या जीवाचं. मला काय हो, जानूचा संसार सुखाचा झाला तर आनंदच आहे मला. उगाच आता ना मेलेली मडी उकरत बसू नका म्हणावं. उगाच आपलं कोण कोणाला का म्हणालं कशासाठी म्हणालं ह्याने आता काही साध्य होणार आहे का? त्यापेक्षा झालं गेलं गंगेला मिळालं म्हणायचं आणि आपल्या संसाराला लागायचं. उगाच आपलं ती काय म्हणाली मग त्यावर ती बेबी काय बोलली आणि मग त्याच्यावर पिंट्या काय म्हणाला ह्याने आता झालेल्या गोष्टी बदलणार आहेत का? झालंच ना तर गैरसमजच वाढतील आणि भांडणच होतील. दुसरं काही व्हायचं नाही. अरे वा, एवढं शहाणपणाचं बोलणं तुला सुचतंय, आश्चर्यच आहे. करा तुम्ही थट्टा करा माझी. पण तुम्हाला सांगते त्या म्हातारीचा आधीच राग आहे माझ्यावर. त्यात पिंट्याने असं केल्यानंतर त्या आगीत तेलच पडलेले. माझ्यावर जर खोटे नाटे आरोप केले ना तर मी अजिबात ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. वा वा वा, म्हणजे आजी सासूच्या हाताला काय चव आहे ग. आता भेटशील ना तर त्यांच्या हाताची बापी घ्या माझ्या वतीनं आणि म्हणावं हे हात म्हणजे दे दे ठाकूर. काही या अगं पण गीता, आपण दोघींनी इतकं पोटभरीचं वाढून घेतलंय तरी सुद्धा एवढा डबा शिल्लक राहिलाय. बापरे, एवढं पाठवलंय ना. मी ना आता हे सगळं घरी घेऊन जाते ग, वाया नको जायला. तू पण माझ्या सासू सारखी वाया नको घालवायला वाली. अन्न वाया घालवण्यापेक्षा ते कुणाच्या तरी पोटात गेलेलं बरं ना. वाया जात आहे म्हणून अन्न का खायचं? जेवढं जमेल तेवढं खावं. पण त्यासाठी मुळात जेवढं लागेल तेवढंच बनवायचं. तेच अजून जमलेलं नाहीये मला. माझंही असंच व्हायचं सुरुवातीला. म्हणजे श्रीच्या घरी खाणारी माणसं पण खूप जास्त होती ना, त्यामुळे बरेचदा अंदाज नाही यायचा. पण नंतर नंतर जमायला लागलं हळूहळू. माझी चिडचिड होते. पण अवघड असतं ग सासू सासऱ्यांबरोबर राहणं. काहीही अवघड नसतं. सुरुवातीला थोडं जड जातं पण नंतर सवय होते. थोडा पेशन्स ठेव. आजचा काय कार्यक्रम आहे? आज गायनाक कडे जाणार आहे. हो, आई आजींनी वेळ घेतली आहे. ते त्यांच्या डॉक्टरांकडे नेणार आहेत मला. गीता, त्यांनी केवढं काय काय आणून ठेवलंय माहितीये. बाप रे. तू कधी जाणार आहेस परत? मी त्यांच्या घरात होते तेव्हा माझं सगळ्यांशीच चांगलं होतं. पण ते फक्त माझ्या बाजूनेच होतं. माझी पाठ वळली आणि त्यांनी मला पुसूनच टाकलं. श्रीने माझं पत्र फाडून कचऱ्याच्या पेटीत टाकलंय. त्याच्या आया त्याचं दुसरं लग्न जमवतायत. अशा परिस्थितीमध्ये मला नाही जायचं त्या घरात परत. आणि मी तसं आई आजींनाही सांगितलंय. त्यांनाही पटलंय ते. मी तुला आग्रह करणार नाही असं म्हणाल्या मला. ते आता सगळं नीट करतील बघ. काय माहिती, पण आई आजींना भेटल्यापासून खूप सुरक्षित वाटतं ग. त्या आहेतच तशा. त्यांचा ना आधार वाटतो ग. म्हणजे श्रीचे बाबा जेव्हा त्याच्या आईला सोडून गेले ना तेव्हा मला वाटतं आई आजींमुळेच त्याची आई खंबीर होऊ शकली असेल. हे सगळं इतकं धीराने घेऊ शकली असेल. त्या कसल्या डॅशिंग आहेत माहितीये, तेवढ्याच प्रेमळ, केअरिंग आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळाच्या खूप पुढे आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्हाला जितका दरारा वाटतो ना त्यापेक्षा जास्त माया वाटते. अगं हो हो हो, तीळ भिजत नाहीत तोंडात आजी सासूचं कौतुक करता करता.
मला ना त्यांना रोज भेटावं असं वाटतं. त्यांना भेटून खूप छान वाटतं मला. मग भेटत जा. आता तर मी भेटणारच आहे. आमचं नातं जरी श्रीमुळे असलं तरी आता आमचं इंडिपेंडंट असं नातं आहेच ना. हा कोण आक्षेप घेणारा? अगं पण त्याने कुठे आक्षेप घेतलाय? नाही सांगतेय, हा म्हणजे पुढे घेतला तरीही. मी फोन केला होता तिला, तरी तिला कॉलबॅक करण्याची गरज वाटली नाही. उगाच फोन केला. रिजेक्टेड असल्यासारखं वाटतंय आता. नकोच होता मी फोन करायला. खरंच म्हणजे एवढं बँगलोरहून धावत यायची काही गरजच नव्हती. चुकलंच माझं. तिचं माझ्या वाचून काही एक अडत नाही आणि मला मात्र तिच्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकता येत नाही. तिला आहे ना तो प्राणापेक्षा प्रिय कोणीतरी. ठीक आहे, तुझा जो कोणी तो आहे ना तो तुला लखला. मलाही माझी फॅमिली आहे, माझी कंपनी आहे आणि हे सगळं मला सुद्धा माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे. यस कम इन. नंदन, अरे चहा कुठे? साहेब चहा दिला तुम्हाला? कधी? साहेबांनी मागितला चहा तर? त्याने जर मागितला ताणतो असं म्हणायचं. पण ऐक, नाही आणणार असं नको सांगूस, नाही तर लक्षात राहतं ते. आपण काय करायचं, आणतो असं म्हणायचं आणि मग आणायचंच नाही. कामाच्या व्यापात तोही विसरून जाईल. नंदन, मगाशी आणला होता, कप पण घेऊन गेलो. अरे नाही नंदन, तू आणतो म्हणालास आणि आणलाच नाहीस. आणला होता साहेब, तुम्हाला आठवत नाहीये. अरे इतकं कसं आठवणार नाही? आणि आताच जर मी चहा घेतला असेल तर ही एवढी तलब कशी लागेल चहाची? साहेब बरं ठीक आहे ठीक आहे, तू आणखीन एक कपभर चहा जा. साखर संपली आहे. मगाशी तू चहाची पावडर संपली म्हणाला. ते म्हणजे चहा पावडर आणायला गेलो होतो ना, ती आणेपर्यंत साखर संपली. अरे पण मग साखर पण आणायचीस ना तेव्हाच. तेव्हा संपली नव्हती ना. नंदन, मला चहा हवा आहे आता. बिन साखरेचा देऊ? साखरे सकट आण. बरं आणतो. हॅलो हॅलो जान्हवी ताई, नंदन बोलतोय. हा नंदन बोल. तुम्ही बोलू शकताय ना? हो बोल ना. साहेब ऐकतच नाहीयेत. ते माहितीच आहे मला. कशाबद्दल? ते चहाचं, म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक दोन वेळा विसरतात, पण आपण चहा घेतला की नाही हे जरी आठवत नसलं ना तरी तलब येतेच ना. आणि तुम्ही त्या ऍसिडिटीचं सांगितल्यापासून म्हणजे मला साहेबांना चहा देताना आपण पापच करतो असं वाटतं. आणि हल्ली साहेबांचा चहा पण खूप वाढलाय. त्यांना डायरेक्ट आपण नाही देत असं पण नाही सांगू शकत ना. हा पण वाढला म्हणजे किती वाढलाय? जवळजवळ दुप्पट झालाय. बाप रे, म्हणजे ऑफिस मध्ये इतका वाढलाय, घरी होतो तो होतोच. तेच तर ना. आता काय करू? हे बघ, मला असं पटकन आत्ता काही सुचत नाहीये. बरं ऐक, तू तुझ्या परीने त्याला संशय येणार नाही अशा पद्धतीने जेवढं टाळता येईल ना तेवढं टाळायचा प्रयत्न कर. निदान तेवढाच
1-2 कप तरी चहा कमी जाईल त्याच्या पोटात. बाकी मी जरा विचार करते आणि तुला उद्या फोन करून सांगते. मी तुम्हाला उद्या फोन करू का परत? नाही नको, मी करेन. ठीक आहे, थँक्यू. जान्हवीताई, पण हे कोणाला सांगू नका हा, म्हणजे साहेबांना आवडणार नाही ना. नाही सांगणार. ठेवतो. बाय बाय. अगं, काय तेजस्वी दिसत होती जान्हवी, माहितीये? हो रे, बायकांच्या चेहऱ्यावर तेज येतच या दिवसात. असं वाटलं मला की तिला सांगावं, चल आता घरी चल तू, आता बास झालं सगळं. मग बोललास का? नाही, हिम्मत नाही झाली माझी. आणि ती आलीही नसती. आई, तू समजावून सांग ना तिला. खूप दुखावली गेलीये रे ती. तिनं लिहिलेलं पत्र श्रीनं फाडून डस्टबिन मध्ये टाकलं म्हणे. आणि डिवोर्सची मागणी तिने केलीच नव्हती असं तिचं म्हणणं आहे. पण श्री तर म्हणाला की तिलाच हवा होता. तेच तर गौड बंगाल आहे. आणि आपल्या महिला मंडळानं नको तो उद्योग करून ठेवलाय. त्यांनी काय केलं आता? श्रीसाठी दुसरी मुलगी बघत होत्या. ते कळलं तिला, मग आणखीनच दुखावली गेली. स्वाभाविकच आहे ते. म्हणजे आता ती येणारच नाही? नाही, तसं नाही होणार, पण मनातली आढी दूर व्हायला पाहिजे सगळ्यांच्याच. त्याशिवाय हे घर पूर्वीसारखं हसतं खेळतं होणार नाही. आपण समजावून सांगू ना सगळ्यांना. सगळेच गुंते समजावून सुटत नाहीत कांता. कधी कधी स्वतःलाच रिअलाइज होऊन द्यावं लागतं. मग काय करायचं आपण? फक्त हातावर हात ठेवून बघत राहायचं? नाही, पण त्यांना रिअलाइज होईल असं वातावरण आपण निर्माण करायचं. म्हणजे काय करायचं आई? कांता, हे असे प्रसंग माझ्या पुढ्यात पुन्हा पुन्हा येऊन उभे ठाकतायत. रमाकांत नर्मदाच्या वेळी मी अशाच प्रसंगात होते. तुझ्या शरूच्या बाबतीत हेच झालं. बेबी देवेंद्रच्या वेळी तेच. प्रत्येक वेळी मी निपक्षपातीपणे वागण्याचा प्रयत्न केला. मुलांच्या मोहात न पडता सुनांच्या बाजूने उभी राहिले. लेकीची कड घेण्यापेक्षा जावयाची बाजू समजून घेतली. पण या सगळ्यात पुन्हा एकाला तरी मी गमवून बसलेच. आई, तू कायम न्यायाच्या बाजूने उभी राहिलीस. तुझं बरोबरच होतं, आमचंच चुकलं. मी न्यायापेक्षा माया मोठी केली नाही कधी कांता. पण जान्हवीच्या बाबतीत मी नक्की बाजू ठरवू शकत नाहीये. जान्हवी म्हणते म्हणजे ते खरंच असणार. पण माझा श्री असा वागूच शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे. सुरुवातीच्या गैरसमजात आपण जान्हवीच्या आईला दोषी मानलं तरी जान्हवीचं पत्र श्री फाडून डस्टबिन मध्ये टाकेल. आणि तेही ती प्रेग्नंट असल्याचं पत्र. मनाला नाही पटत आहे रे. आणि श्रीनं खरंच तसं केलं असेल तर तो तीच चूक करतोय जी रमाकांतनं नर्मदाच्या बाबतीत केली. आणि त्यानं खरंच तसं केलं असेल तर माझ्याकडे श्रीसाठी क्षमा नाही. नाही आई, नाही नाही. हे बघ, श्रीनी नक्की असं केलं नसणार. माझीही तीच इच्छा आहे की हे खोटं ठरावं. पण ते खरं ठरलं तर त्याला सामोरं जाण्याची ताकद नाहीये माझ्यात. श्रीला दूर करणं अवघड होईल मला. पण खरंच श्री असं वागला असेल तर त्याला माफ तरी कसं करू मी? खरं सांगू, या पत्राच्या प्रकरणाला सामोरं जायची हिम्मत नाहीये माझ्यात. चाल ढकल करतेय मी. पण कधीतरी ह्या सगळ्याला सामोरं जावं लागणारच आहे मला. आणि आयुष्यात कधीही वाटली नव्हती ती धाकधूक मला वाटते. तुला सांगते कांता, श्रीनं खरंच असं केलं असेल ना तर त्यानं मला पराभूत केलंय. माझे संस्कार, माझे विचार, माझी तत्व सगळं हरलंय असा अर्थ होईल त्याचा. नाही आई, नाही. श्री असं नाही करणार. त्याला जर खरंच कळलं असतं की जान्हवी प्रेग्नंट आहे तर ते आपल्यापासून लपवणं त्याला नसतं जमलं. म्हणजे सगळं काही माहिती असून सुद्धा काहीच माहिती नाही असं दाखवू शकणारच नाही तो आई. मलाही तसंच वाटतंय.
त्याचं तिच्यावरचं प्रेम कळतंय मला, दिसतंयही. असं असताना तो असं नाही वागणार रे. आई, तू तू पत्राचं टेन्शन नको घेऊस. मी बघतो काय करायचं ते. खालीस हो. ये बस, पाणी देतो. हा, नाही नकोय. बाबा, आई आजींबरोबर गाडीतून डॉक्टरांकडे गेले आणि गाडीतनं परत आले. आमच्या कोणाचीही दगदग झालेली नाहीये. उलट तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा टाकते, तुम्हाला हवा असेल तर. नाही नाही नाही, मला नकोय. बरं, डॉक्टर काय म्हणाले सांग. डॉक्टर म्हणाले सगळं छान आहे, अगदी असायला हवं तसं. आणि काय म्हणत होते बरं ते, बाय बुक. सगळं अगदी बाय बुक आहे, पुस्तकातल्या सारखं सगळं व्यवस्थित आहे. छान, हे बरं झालं. हो बाबा, आई आजी इतके प्रश्न विचारत होत्या माहितीये डॉक्टरांना. शेवटी डॉक्टरच त्यांना म्हणाले, मॅडम तुम्हाला 4 मुलांचा अनुभव आहे ना. त्यावर आई आजी काय म्हणाल्या माहितीये, पतवंड पहिलंच आहे ना माझं, मग काळजी वाटणारच. चला, सगळं चांगलं होतं हे बरं झालं. जानू, आता तूही जास्त अडेल तट्टूपणा करू नकोस बरं. म्हणजे जा तू आता तुझ्या घरी, तुझ्या सासरी. काय नाही अगं नाही काय सरळ असं काय करतेस. आता त्या एवढ्या वडीलधाऱ्या आहेत, त्या सांगतात त्यांचा मान नको का ठेवायला. अगं बघतेस काय अशी. जानू, तू कधी भविष्याचा विचार करणार ग. हा, अगं नवरा बायकोंमध्ये भांडणं होणारच, पण किती ताणायचं. आणि पोटात लेकरू वाढतंय तुझ्या. उगाच जुनं जुनं कशाला उकरत बसायचं म्हणते मी. जुनं काय आहे, अजूनही चालूच आहे की. अगं आता परत कोण कोणाला काय म्हणालं, असले सगळे पंचनामे करत बसणार का तुम्ही. उगाच सगळंच बाहेर पडेल मग. म्हणजे हो म्हणजे पिंट्याने असं केलं तसं केलं, असं कशाला चालू ठेवायचं. उगीच जुन्या कडीला ऊत कशाला आणायचं म्हणते मी. त्यापेक्षा पिंट्याला म्हणावं, एकदा जाऊन त्यांची माफी माग, चूक भूल द्यावी घ्यावी, विषय संपतो आता. आई अगं आतापर्यंत तूच असं नको करायला म्हणत होतीस ना. म्हणजे त्यांना मला नांदवायचं नाहीये, मग लाचारी कशाला पत्करायची, हे सगळं तू सांगत होतीस ना मला. मग आता काय झालंय अचानक. अगं आता तुझ्या आजी सासूबाई मध्ये पडल्या ना, वडीलधाऱ्यांचा मान नको का राखायला. आई त्यांचा मान सोडून मी कधीच वागले नाहीये. त्यांचा राखायचा तो मान मी पूर्वीही राखलाय, आजही राखते. पण त्यांचा मान राखणं म्हणजे त्यांच्या घरी जाऊन राहणं असं नाहीये ना. आणि त्या स्वतःही मला तसं सांगत नाहीयेत करायला. त्यांच्या मानपानाच्या कल्पना फार वेगळ्या आहेत आई. त्यांचं सगळं ऐकलं कीच त्यांचा मान ठेवला असं त्यांना नाही वाटत. ते काही बाई मला कळत नाही. उगाच कशाला भांडणं उकरत बसायची. त्यापेक्षा तू आपल्या तुझ्या सासरी जा. कला, तू यात पडू नकोस, त्यांचं ते बघतील. हो का, त्यांचं ते बघतील तर बघू दे, पण मग मात्र माझ्या नावाने खडी फोडू नका म्हणजे झालं. तिच्या नावाने का कोणी खडी फोडेल. अय्यजी, तू कुठे होतीस. अरे काम होतं एक, मी बेबीला सांगितलं होतं उशीर होईल म्हणून. अगं म्हणून नाही, पण मला काळजी वाटत होती. मी लहान आहे का रे आता. अगं पण तरी होतीस कुठे. सांगितलं ना, काम होतं म्हणून. सांगायचं नाहीये का तुला.
नंतर सांगेन. तुझी मर्जी. बस ना. एक विचारू? अय्याजी, हा काय प्रश्न आहे का? विचार ना. जान्हवीनी तुला पत्र वगैरे दिलं होतं? पत्र नाही का? नीट आठवून सांग.